ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, पारनेर पोलीस स्टेशन, जिल्हा अहिल्यानगर। दिनांक 3, 4 व 5 जानेवारी 2026 या 3 दिवस श्री क्षेत्र कोटन खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा तालुका पारनेर येथे खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार असून त्यानिमित्त मी पोलीस प्रशासनातर्फे आपल्या सर्व भाविकांना आवाहन करतो की ही यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला पुढील प्रमाणे सहकार्य करावे। सदर यात्रेत पिंपळगाव रोठा मार्गे, टाकळी लोकेश्वर मार्गे, तसेच कानूर पठार आणि पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या रस्त्यांवर मंदिरापासून 200 ते 300 मीटर अंतरावर प्रशस्त पार्किंग ठेवण्यात आलेले आहेत आणि भाविकांनी त्या पार्किंगमध्येच गाड्या उभ्या कराव्यात। मधोमध रस्त्यामध्ये गाड्या उभ्या करून दर्शनासाठी जाऊ नये, इतर जाणाऱ्या येणाऱ्यांना त्यामुळे त्रास होऊ शकतो। तसेच दुकानदारांनी रस्त्याच्या कडेला दुकाने लावण्याचे टाळावे। दुकानांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। सर्व प्रसादाची, फराळाची आणि खेळण्याची दुकाने वेगवेगळ्या रांगेत लावण्यात आलेली आहेत। तसेच पाळणे आणि खेळण्याची साधने देखील मंदिरापासून लांबवर एका ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। भाविकांनी या गर्दीमध्ये फिरत असताना आपली स्वतःची मौल्यवान वस्तू आणि दागिने सांभाळावेत। शक्यतो यात्रेसाठी येताना दागिने आणि मौल्यवान वस्तू आणण्याचे टाळावे। तसेच या यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि मानाच्या काठ्यांचा जो मिरवणुकीचा कार्यक्रम असतो त्यामध्ये देखील प्रचंड प्रमाणात गर्दी असते। तरी भाविकांनी त्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी आणि आपण ही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। तसेच साध्या वेशात देखील पोलीस गर्दीमध्ये फिरणार आहेत। तसेच पोलीस प्रशासन आणि मंदिर देवस्थान तर्फे या यात्रेवर चोख निगराणी ठेवण्यासाठी CCTV कॅमेरे तसेच ड्रोन कॅमेऱ्यांचे देखील आपण वापर करणार आहोत। तरी सर्व भाविकांनी या यात्रेचा व्यवस्थितपणे आनंद घ्यावा आणि चोरांपासून सावध राहावे आणि आपण तेथे मंदिराजवळ एक पोलीस चौकी ठेवलेली आहे। काही तक्रार असल्यास पोलीस चौकीमध्ये आपण संपर्क साधावा। नमस्कार, जय हिंद।